नमस्कार, मी आहे कुणाल आणि हा आहे अमय चौरसिया. तर आम्ही आलो आहे कोल्हापूरला. का बरं? माझ्या मित्राचं लग्न होतं. आता लग्नाचे तर व्हिडिओज बनवू शकलो नाही, पण असो, कोल्हापूर फिरतोय हे महत्त्वाचं आहे. आता कोल्हापूरमध्ये आलो आहे तर महालक्ष्मीच्या मंदिरात नक्की जायलाच पाहिजे. मी ब्लॉग बनवणार नव्हतो, पण अमय आणि याच्या भावाने बोलला की अरे कोल्हापूर आला आहे तर व्हिडिओ बनवायलाच हवा. मग म्हटलं चलो कोल्हापूर घुमेंगे, महालक्ष्मीचं मंदिर बघू, एक्सप्लोअर करू आणि दर्शनसुद्धा घेऊ आणि सोबतच खाऊ पिऊ काय ते कोल्हापूरचे स्पेशल डिशेस आहे. एक आपला समर्थसुद्धा आहे, त्याची फ्रेंडसुद्धा आहे वैष्णवी, आमची क्लासमेट आहे, ते सुद्धा एक्सप्लोअर करू, बघूया. तर चलो लेट्स गो. आम्ही बसलोय ऑटोमध्ये आणि हा आहे अथर्व, अमयचा भाऊ. क्या खा रहा है तू? पाइनएप्पल फ्रेश पाइनएप्पल. आणि इथं ना आम्हाला वाटलं प्लेटमध्ये देईल, पण प्लेटमध्ये नाही दिलं, थैलीमध्ये टाकून दिलाय. और मुझे बता कि तू एंजॉय कर रहा है कोल्हापुर? बहुत ज्यादा। हाँ, बहुत ज़्यादा। लेकिन हमने कुछ एक्सप्लोर ही नहीं किया है अब तक। एक्सप्लोर नहीं किया है, लेकिन बहुत सी चीजें देखी है, शहर बनता है लोगों से और लोग बहुत अच्छे हैं। हाँ करेक्ट. और हम जा रहे हैं ऑटो से. आम्ही चाललो इंडिया हॉटेल म्हणून आहे, आपला समर्थ दरेकर मित्र आहे. त्यांनी सांगितलं होतं की इकडे काहीतरी खायला चांगलं मिळतं आणि खूप जुनं हॉटेल आहे, तर तो पण तिकडे पोहोचतच असेल. आणि दादांना सुद्धा लोकेशन माहीत नाही, तर आपण लोकेशननी चाललो आहे गुगल मॅपच्या. तर भेटूया डायरेक्ट तिकडे. चलो. तेव्हा आम्ही कोल्हापुरात आलो आहे, न्यू इंडिया हॉटेल. आणि हा आपला समर्थ दरेकर, आपले मंत्री, समोरचे पुढे येणारे मोठे मंत्री बीजेपीचे. आणि ही वैष्णवी. का लपताय का तू? आणि हे एवढे लोक आम्ही सगळे कोल्हापुरात आलोय. हो, एवढे सगळे लोक आम्ही कोल्हापुरात आलोय. आणि हे खूप जुनं आहे, न्यू इंडिया हॉटेल म्हणून. तुला कसं माहिती रे जुनं आहे म्हणून? मी याच्या आधी आलोय. अच्छा, केव्हा आलाय? 2 वर्षापूर्वी. अच्छा, 2 वर्षापूर्वी, म्हणजे 34च असेल. जेव्हा कोल्हापूरला येतो तेव्हा इथे येतो. अच्छा अच्छा. तर चला आपण इकडली टेस्ट घेऊया कसा आहे तर. आणि चलो. किती टेस्टी आहे हे सेव? मी खूप खाल्लं यार याच्या आधी. तू खा. एक हे सेव ट्राय कर. वो आएगा ना अभी बची में। चला हे सेव ट्राय करू. टेस्टी आहे म्हणते सेव. खाने का ये जो बड़ा है चाहिए तो बड़े के साथ खा सकते हो। जेन्युइनली चांगलं आहे. की जगह पे बस एक वेगळी क्रिस्प आहे त्याच्यात ना. हे खा आणि सांग कसा आहे टेस्ट. म्हणजे मला माहिती आहे तू खाल्लं याच्या अगोदर. वा, आहे की नाही? जोरदार. लेट मी ट्राय. हा पण खूप जास्त क्रिस्पी आहे, एकदम भारी. एक प्लेट शेव घ्या. हे काय याच्यावर? बटाटा आहे. बटाटा. बटाटा. हे बघ, ही भाजी आहे. त्या भाजीमध्ये तुला शेव टाकून खायचं टाक. शेव सोबत तुला हे बटाटा टाकून खायचं असेल तर बटाटा टाकून पावासोबत खा. अच्छा, तर या भाजीमध्ये काय हे आहे का? हा बटाटा मोठ नाही आहे का? अच्छा, पातळ भाजी आहे, मोठ नाही आहे. ओके ओके. यासोबत खायचं. बर, चला ट्राय करूया. भारी एकदम. कधीतरी खाल्लं नाही आहे आयुष्यात, फर्स्ट टाइम खातो. काहीतरी वेगळं आहे, खूप वेगळं आहे. जेवण संपल्यावर हे बनवतात सगळ्यांच्याच घरी बनलेलं असतं, मी सगळ्यांनीच खाल्लेलं आहे. हा म्हणजे जेवण नसतं, म्हणजे कणिक संपली घरची तर ब्रेड सोबत खाल्लाय मी. म्हणजे फ्लॅटवर राहतो पुण्याला, खाल्लाय मी ब्रेड आणि भाजी. हा वडा सुद्धा ना या रस्स्या सोबत खाता येते. हे जे क्रिस्पी आहे ना, खूप जास्त क्रिस्पी आणि अंदरचा आलू खूप छान आहे.
आता आम्ही महालक्ष्मी मंदिरात निघालो, दर्शन घेतलं. दर्शन कर लिए? हाँ हाँ दर्शन कर लिए. कैसा लगा? बहुत अच्छा लगा ना. सुंदर मंदिर. आणि एवढ्या लांबून आलो आम्ही, विदर्भातून इकडे आलो. अंदर से पूरा पत्थर का बना हुआ था, उसको कार्व करके बनाया और अंदर से तो सही में देखने लायक है. एक्झॅक्टली, खूप सुंदर आहे. आता आम्ही चाललोय आपल्या मित्राकडे जेवण करायला. मटनचा स्वयंपाक आहे ना, कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा रस्सा. आम्ही दक्षकडे तांबडा पांढरा रस्सा खायला आलोय कोल्हापूरचा. आणि हे आमचं नवीन जोडपं. कसं वाटतंय तुमच्या दोघांना सोबत? खूप छान ना. बोला बोला तुम्ही आले ते पण खूप छान वाटलं मला. बोला. आम्ही आलो ते तुम्हाला छान वाटलं? एक नंबर वाटलं. अरे वा वा, जमलं. चला तर जेवण करू आपण. आणि मग हे चालले दोघ जण, हे दोघं चालले नागपूरला. आले कधी होते हे सांगितलं? आले कधी होते रे तुम्ही? कब आए थे? 2-3 दिन हो गए. चला, आणि माझी 12 वाजताची बस आहे. आणि हे दोघं उद्या चालले, तर भेटूया. चला, बाय बाय. हॅलो. आणि 2 जोडपे, जे एक कुठनं आलंय, एक सोलापूर आणि एक नागपूर. आणि आम्ही रंकाळा तलाव बघा. रंकाळा तलाव बघायला आलो आपण. आम्ही पण आलो. काहीच तुम्हाला रंकाळा तलावाची हिस्ट्री माहितीये का? आम्हाला पण माहित नाही. प्लीज माहित असेल तर कमेंट करा. अरे मला वाटलं तू सांगणार होता रंकाळा तलावाची हिस्ट्री. ही रंकाळा तलाव हा पूर्वीपासून कोल्हापुरात आहे. ह्याला दगडाची खाण आधी असं म्हणायचे. अच्छा, ते पाणी कुठून आलं ते युट्यूब करून सांगतो काही. आमच्या कुणाला कोणी मिळत नाही, कुणाला रडू पाणी भरलाय. अरे बापरे. सबस्क्रायबर मध्ये कोण मुलगी असेल तर प्लीज खाली कमेंट करा. त्याचा नंबर आहे. नाही ना, नंबर नाही का? दिसली आपल्याला बघ. हे बघा बोट आहे इकडे. बोटीमध्ये बसायचं आहे का तुम्हाला? बोटीमध्ये बसायचं आहे का? बोटीमध्ये बसू. चला या, तुम्हाला सगळ्यांना बोटीमध्ये बसवतो आज. हा, बोटीमध्ये बोटी नाही रे, बोट. बोटी. लेकरू बघा, हे लेकरू बघा. शोधलं कोणासाठी शोधलं? कुणालसाठी नाही ग, ते तुझ्यासाठी आहे. चला बघू, फिरू. आपण कोल्हापूर एक्सप्लोर करतोय. आम्ही ना मगाशीच ब्लॉग बंद केला होता ऑलमोस्ट, पण आता ठरवलं की फिरायला आलोच आहे, तर हा बोटिंग करूया, एक्सप्लोर करूया. काय जागेचं नाव काय म्हटलंय? धंदे नाही आहेत, पैसे उडवायचे धंदे. कामधंदे नाही, फक्त पैसे उडवायचे धंदे आहे. आता साहेबांना बोटिंग करायची आहे आणि मॅडमला बोटिंग करवायची आहे, म्हणून आम्ही बोटिंग करायला चाललो. बोटीमध्ये बोट नाही हा, बोटीमध्ये चाललो. हे बघा, आम्ही आलोय बोटिंग करायला. कुठली बोट आहे समोर आपली? शिकारा. चला पाण्यात जाऊ, मछली बनवू, बोटिंग करू. ते बघ काय भारी आहे ते. काय आहे ते? कुठली बोट आहे ती? काय भारी आहे ते? समर्थ. ते बघ, ते काय भारी आहे बघ. ते बघ ते गोल गोल फिरतंय. आणि चंद्र पण काय भारी दिसतंय. नाही, दोन्ही. आम्हाला 10 मिनिटाचा वेळ सांगितला होता आणि मी वाट बघत बसलो. बोटीचा सकाळी बोटी खाल्ली आणि आता सकाळी बोटी काढली आणि आता आम्ही बोटिंग मध्ये चाललो. या बोटीची वाट बघायची. आलं कन्सिडर. हे व्हिडिओ मध्ये कन्सिडर केलं जाईल. फक्त या बोटीची वेळ बाकी आहे. आपण ना लाईव्ह जॅकेट घातलेलं आहे. ये लाईव्ह जॅकेट. आणि चाललोय तरी पण दरिद्रीला लागलेलं आहे, बुडायला आलेलं आहे. जॅकेट आम्ही घातलेलं आहे. आणि काही सांगता नाही किती बुडाला येईल. पुढे या बोटीत चाललोय बहुतेक आपण. या, कसं वाटतंय? छान वाटतं. छान म्हणजे कसं छान? कारण की छान वेगवेगळ्या प्रकारचं छान वाटतं. कसं छान वाटतं? उत्तम, अतिउत्तम. मजा यायला. आणि या बोट मध्ये जाणार आहे आपण. अरे नाही जात पाण्यात, बस तू, बस पटकन. काय गेलं? अरे जा, काय होत नाही. हा. नाही होते.
काय झालं? जमलं ऍडव्हेंचर. ओ वा वा वा, कसं वाटतंय? वा खूप छान वाटतंय. छान कसं कसं वाटतंय? छान छान वाटतंय. चला एन्जॉय करूया. ये चला दादा, कुठपर्यंत फिरवणार आहे तुम्ही? कुठे कुठे घेऊन जाणार आहे आम्हाला? आता पूर्ण राऊंड. अच्छा, एक पूर्ण राऊंड मारणार आहे आपण. हे बघा इकडनं पूर्ण शेवटपर्यंत असा. या भाऊनी ना आम्हाला वजन बॅलन्स करायसाठी जरा इकडे बसा जरा तिकडे बसाच करून राहिला. त्याचं नाव कुणाल घोडे. हा, लग्न करायचंय माझं. द्या इंट्रोड्यूस करवा. कुणाल घोडे. दाखव एक मिनिट. इंटरव्ह्यू लग्न करायचं म्हटलं तर काय म्हणते? काऊन रे थंडी वाजत असेल? अरे तोंड काऊन लपवते? बोल ना. अरे तुलाही वाटतंय का थंडी? आवाज नाही की त्यालाही थंडी वाजते. लग्न करायचं आहे. भारी आहे भारी आहे. आमची ना बोटच सुरू नव्हती होत. आता झालेली आहे. आता झाली आहे. लाईफ बोट आली आपल्याला वाचवायला. आपण अडकलोय. नाही अडकलो नाहीये. पुढे लाईव्ह हो सिरियसली बोट आली. हो लाईव्ह बोट वाचवायला आली राव आम्हाला. का घाबरतोय तू? जवळ घे त्याला. आता जवळ घे. आपण तेवढी दक्षता राहिली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का आमची बोट सुरू होत नाही. बोट सुरू नाही व्हायला झाली. बा धक्का मारताय. ठोकल्या गेली. अडकलोय राव आपण. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? तेव्हा दुसरी बोट आली आहे खिचायला. ते अडकतंय कार. कसं वाटलं? वाचलो. दांदरली. धन्य तू, तुझा ट्रायपॉड. अरे त्याचं नाव डीजे आहे रे. गोप्रो वाल्यांचं DJ, प्रमोशन होत आहे. डीजे आहे. डीजे वाले बाबा गाना लगा दो. अडकलो होतो राव आपण आणि निघालो. फायनली राईड संपत आहे आपली. चलो ऍडव्हेंचर होता. ऍडव्हेंचर जेन्युइनली. आता हिला उतरायला घाबरत आहे. काही पडत नाही. उतर ह्याच्यावर ठेवून लगेच ह्याच्यावर ठेव. काय होत नाही. हे घे समर्थ उतर तुम्ही. कसला व्हिडिओ काढताय? अरे हेच तर फन आहे. चलो फायनली. कसं वाटलं? तुला उतरायची घाई का झाली होती? हिला उतरवायचं होतं मला. चलो डन. डन एन्जॉय. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. दक्ष आणि तन्वीच्या लग्नाच्या निमित्ताने कोल्हापूरला यायला भेटलं, एक्सप्लोर करायला भेटलं, नवीन गोष्टी बघितल्या, खूप छान वाटलं. तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी बाय बाय.